असा साधू संग घडो मजला की असा साधू संग असा साधू संग घडो मजला ज्या विभूतीच्या दर्शन मात्रेच्या विभूतीच्या दर्शन मात्रे होती कृतार्थ अभागे होती कृतार्थ अभागे असा साधू संग घडो मजला. आज हा कार्यक्रम घेत असताना कोणाच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम घेतला पाहिजे, काय कारण धरून आपण हा कार्यक्रम घेतला पाहिजे. आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम ह्याचा जो मुहूर्त आपण ठरवलेला आहे तो म्हणजे शिक्षण महर्षी, शिक्षण तज्ज्ञ प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सर यांच्या वाढदिवसानिमित्त आपण हा कार्यक्रम घेण्याचं ठरवलेला आहे. जाधवर सरांबद्दल काय बोललं पाहिजे. एक मुलगा ज्यांनी वयाच्या 14व्या वर्षी त्या ठिकाणी क्रांतीवीर नावासारखी संघटना स्थापन केली. आपल्या गावामध्ये लाईट आली पाहिजे, आपल्या गावामध्ये रस्ते आले पाहिजेत, गावामध्ये थोर महात्मे लोक आणून गावामध्ये प्रबोधनाचं काम हे अत्यंत चांगल्या पद्धतीनं झालं पाहिजे. ज्या मुलाची जर परिस्थिती आपण पाहिली तर ज्या मुलाच्या घरामध्ये खायला अन्नधान्य सुद्धा त्या ठिकाणी नव्हतं, ज्या वेळेला एखाद्या घरातलं जर एखाद्या घरामधून जर धूर निघला तर हे भावंड सगळी जण त्या घराच्या बाहेर जाऊन त्या ठिकाणी उभी राहायची. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये त्या ठिकाणी दुश्मन जरी समोर आला तरी आपण त्याला म्हणतो या बसा आणि जेवा. असं जर आपल्याला कोण म्हटलं तर 2 अन्नाचे घास तरी आपल्या पोटामध्ये जातील. इतकी वाईट परिस्थिती त्या ठिकाणी असताना तरी सुद्धा वयाच्या 14व्या वर्षी क्रांतीवीर नावासारखी संघटना स्थापन करून गावामध्ये शाळा असेल, लाईट असेल, रस्ते असतील, गाव प्रबोधनाचं काम असेल, गाव स्वच्छतेचं काम असेल, हे त्या ठिकाणी अविरत या सरांनी त्या ठिकाणी केलेलं होतं. आणि त्याच वेळेला आमच्या आजोबांना सावकारांनी बोलवल्यानंतर अत्यंत मोठ्या प्रमाणावरती आमचं कुटुंब त्या ठिकाणी कर्जामध्ये बुडलेलं होतं. आणि त्यावेळेला सावकारांना बोलून आमच्या आजोबांना सांगितलं, एक तर तुझा मुलगा हा त्या ठिकाणी गावगुंड होईल किंवा पुढारी होईल, त्याची शिक्षणाची लक्षणं त्या ठिकाणी दिसत नाहीत. आणि त्यावेळेला हा मुलगा त्या ठिकाणी त्या सावकाराच्या घरामध्ये जातो आणि त्यांना सांगतो तुमच्या घरामध्ये जेवढी लोक आहेत त्याच्यापेक्षा जास्त शिक्षण घेतल्याशिवाय मी त्या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही. आणि 18 जून 1986 साली तो मुलगा ज्या वेळेला पहिल्यांदा पुण्यामध्ये येतो, पुण्यामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी स्वारगेटच्या बसस्टँडवरती राहतो. आणि संपूर्ण स्वारगेटच्या बसस्टँडवरती राहिल्यानंतर त्या ठिकाणी जे कॉलेजला जॉईन होत असताना संडासातला डाल्याचा डबा त्याच्यामध्ये पाणी घेऊन केस स्वतःची वल्ली त्या ठिकाणी करून जॉईन झालेला तो मुलगा आणि बापाचा झालेला अपमान त्या मुलाच्या मनामध्ये त्या ठिकाणी कंटिन्यू त्याच्यामध्ये तो बोचत होता. आणि जो त्यावेळेला शब्द दिलेला होता की तुमच्या घरामध्ये जेवढी लोक आहेत त्याच्यापेक्षा जास्त शिक्षण घेतल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. आणि हा झालेला बापाचा अपमान त्या मुलानं त्या ठिकाणी लक्षामध्ये ठेवला. MCOM, MA, LLM, MPM, DTL, DLL, LW, GDC आणि PhD भारत देशामध्ये जितकारानंतर सगळ्यात जास्त शिक्षण त्या मुलानं त्या ठिकाणी घेतलं. आणि बापाचा झालेला अपमानाचा बदला हा त्या मुलानं त्या ठिकाणी घेतला. आज मला सांगताना फार अभिमान वाटतो की ज्या वेळेला 2021 मध्ये आपण हा कार्यक्रम त्या ठिकाणी करतोय, जो मुलगा 1986 साली स्वारगेटच्या बसस्टँडमध्ये झोपला, आज 2021 साली त्या ठिकाणी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचा जर आपण विचार केला तर 70 पेक्षा जास्त शाखा, 1,500 पेक्षा जास्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि 25,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा आमचा परिवार, आपला परिवार हा त्या ठिकाणी झालेला आहे. आणि म्हणून आज त्यांचा मुलगा म्हणून हा जो त्यांचा वारसा आहे, हा वारसा पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी ही अत्यंत मोठ्या प्रमाणावरती माझी आहे. आणि म्हणून आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त मला एकच गोष्ट त्यांना सांगावीशी वाटते की जे छत्रपती संभाजी महाराजांचं एक जे वाक्य होतं की आमच्या आबासाहेबांचे संकल्पित तेच करणे आम्हास अगत्य. आणि म्हणून जे त्यांनी ध्येय धोरण त्यांच्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी ठरवलेलं आहे, तेच ध्येय धोरण हे माझं सुद्धा माझ्या आयुष्यामधलं आम्ही त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. आणि म्हणून 2025 पर्यंत आमची कशी जरी परिस्थिती असली तरी सुद्धा डॉक्टर सुधाकरराव जाधवर प्रायव्हेट युनिव्हर्सिटी त्या ठिकाणी मी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, हेच आश्वासन मी जाधवर सरांना, वडिलांना माझ्या त्या ठिकाणी देऊ इच्छितो. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी एकच गोष्ट सांगू इच्छितो की मुश्किलें ज़रूर है मगर ठहरा नहीं हूँ मैं, मंजिल से ज़रा कह दो अभी पहुँचा नहीं हूँ मैं, मंजिल से ज़रा कह दो अभी पहुँचा नहीं हूँ मैं. आमच्या वडिलांचा झालेला अपमान
वेळोवेळी झालेला अपमान हा आमच्या मनामध्ये आग निर्माण करत राहील. ती आग दिवसेंदिवस वाढत जाईल आणि ती जी आग आमच्या मनामध्ये पेटलेली आहे त्या आगीचं रूपांतर हे लवकरच त्यांची सर्व स्वप्न त्या ठिकाणी साकार करून आम्ही त्याच्यामध्ये जे त्यांचं ध्येय धोरण आहे ते पूर्णत्वास नेल्याशिवाय मी त्या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही. तेच आमच्या आयुष्याचं शेवटचं स्वप्न असेल हेच मी आश्वासन वडिलांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या ठिकाणी देऊ इच्छितो. आपण सर्वजण या कार्यक्रमाचा अत्यंत मोठ्या प्रमाणावरती लाभ घ्याल. हा व्हिडिओ हे कीर्तन आपण विविध लोकांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचवाल आणि जो आपला चॅनल आहे या चॅनलला लाईक कराल, सबस्क्राईब कराल आणि शेअर कराल ही आशा आणि अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त करतो आणि जाधवर सरांना परत एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सर, अध्यक्ष जाधवर फाउंडेशन. आयुष्यभर कष्ट झेलत संकटांशी मुकाबला करीत मार्गक्रमण करणारे, काट्याकुट्यांचा रस्ता तुडवीत संकटांशी दोन हात करणारे, बाहेरून काटेरी पण आतून गोड, कोणाच्याही सावलीसाठी उभी राहिल्यावर स्वतःची सावली निर्माण होत नाही तर स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी अहोरात्र झगडावे लागते, हा तरुणाईला संदेश देणारे प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सर. आपला जन्म वडजी या छोट्याशा खेड्यात झाला. घरची अत्यंत प्रतिकूल परिस्थिती, पण परिस्थितीचा आपण कधीच बाऊ केला नाही. संकट माझ्यासाठीच का असं न म्हणता मी काट्यात वाढलेला गुलाब आहे असा सकारात्मक दृष्टिकोन आपण ठेवलात. स्वतःची वाट शोधायची असेल तर ती अंतर्प्रेरणेतून शोधली पाहिजे हाच विचार मनात कायम करून वाटेवरून आपण चालत राहिलात. थोरा मोठ्यांच्या चरित्रातून जीवनाचं तत्वज्ञान देखील आपण अंगीकारलं. त्यातूनच आपल्यासारखं अलौकिक व्यक्तिमत्व उदयास आलं जे लाखो लोकांचं आशास्थान आणि श्रद्धास्थान बनलं. आपण आपल्या समाजकार्याची सुरुवात क्रांतीवीर या संघटनेनं केलीत. महिला सबलीकरण, ग्रामस्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती असे सामाजिक उपक्रम राबवून समाजातील एक घटक बनलात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेमध्ये अधिष्ठाता या पदावर काम केलं. हजारो विद्यार्थ्यांचे आपण गुरु बनलात. पाश्चिमात्य ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान आणि महान भारतीय संस्कृतीचा मिलाफ असणारी शिक्षण संस्था असावी असा विचार करून 1995 मध्ये जाधवर शैक्षणिक संकुलाची स्थापना केली. हा म्हणता या संस्थेचा पसारा आजूबाजूला पांगू लागला. आज हजारो विद्यार्थी या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत. आपण शिक्षणाबरोबरच संस्कारांना देखील तेवढंच महत्त्व दिलं. स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, संत साहित्य अशा व्याख्यानांचं आयोजन करून मुलांना सद्विचार दिलेत. रोजगार मेळावे, करिअर गायडन्स, समुपदेशन, विकास मार्गदर्शन, स्वच्छ भारत अभियान, व्यक्तिमत्व विकास, व्यसनमुक्ती असे हजारो उपक्रम राबवून तरुणाईच्या मनात देशप्रेमाची ज्योत तेवत ठेवली. त्यांचे मार्गदर्शक गुरु बनलात. या जगात देव कधीच भेटत नाही आणि भेटणारही नाही, पण देवमाणसं खूप भेटली. त्यातलेच आपले एक व्यक्तिमत्व. आपण विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक, प्रेरणा, आधारस्तंभ, आशास्थान आहात. आपल्या असण्यातच या संकुलाची शान आहे. पोटावरून फिरणाऱ्या हातापेक्षा पाठीवरून फिरणारा मायेचा, प्रेमाचा हात खूप बळ देऊन जातो. तेच बळ आकाशात झेपावण्यासाठी लागणारी ताकद आपल्या ठायी जमा करते. तेच बळ सर्वांना आपणाकडून मिळते. आकाशातील इंद्रधनुष्याने शोभा वाढली आकाशाची, जाईजुई चमेलीच्या सुगंधाने शोभा वाढली बागेची. जाधवर सरांच्या असण्यानेच शोभा वाढली या जाधवर संकुलाची. आपल्या भावी वाटचालीस आम्हा सर्वांकडनं तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. सर्वदेवेभ्यो नमो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः.
मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम गोवर्धन धर गोपालन रत गोवर्धन धर गोपालन रत गोकुल संकट हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय नव नीरदसम नव नीरदसम नवनीरदसम नवनीत प्रिय नवनीरदसम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी जय जय दुर्वासुनुत दुःख विमोचक दुर्जन संगम हारी जय जय राम शरणागत दीना चरणी नेई शरणागत दीना दृष्टि निहारी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तू हा माधव बरवा तू हा माधव बरवा तू हा विठ्ठल बरवा तू हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी रे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी सर्व सुखाचे आगर
सुखाचे आगर पापर कुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, विठ्ठल बरवा, विठ्ठल बरवा. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. 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 राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. कुंडलिक वरदाहार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर श्री संभाजी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. देहे त्यागेता कीर्ती मागे पुरावी. देहे त्यागेता कीर्ती मागे उरावी. देहे त्यागेता कीर्ती देहे त्यागेता कीर्ती मागे उरावी. मना सज्जना हेची क्रिया घडावी. मना सज्जना हेची क्रिया घडावी. मना चंदनाचे परी वाझी जावे. मना चंदनाचे परी वाझी जावे. परी अंतरी सज्जना निभवावे. परी अंतरी सज्जना निभवावे. देहे त्यागेता कीर्ती मागे उरावी. देहे त्यागेता हो देहे त्यागेता हो देहे त्यागेता. जय जय रघुवीर समर्थ. आज चिंतनासाठी अभंगाच्या ऐवजी एक श्लोक घेतलाय. हा श्लोक कोणाचा आहे तर समर्थ रामदास स्वामी यांच्या मनोबोध नावाच्या ग्रंथातला श्लोक आहे. समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला कित्येक महान ग्रंथ दिले आहेत. त्यांचा दासबोध सगळ्यांना माहीतच आहे. अधिक आत्माराम ही सुद्धा एक त्यांची रचना आहे. अनेक अभंग, अनेक सवाया, अनेक करुणाष्टक, अनेक गीत. या बरोबरीनं आपण सगळेजण देवासमोर ज्या अनेक आरत्या म्हणतो त्यातल्या 99% आरत्या या समर्थांनी लिहिलेल्याच आहेत. आता समर्थ रामदास स्वामींच्या पूर्वी देवासमोर कुठल्या आरत्या म्हणत होते हा संशोधनाचाच विषय आहे. आरती हा उपचार होता.
पण काय म्हणत होते माहित नाही बुवा. विपुल वाङ्मय समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला दिलाय. यातला अतिशय छोटासा ग्रंथ आहे, तो आहे मनोबोध. त्याला आपण मनाचे श्लोक असं म्हणतो. 205 श्लोक आहेत, छोटे छोटे. पण यातला एक एक श्लोक हा एका दिवसाच्या चिंतनाचा आणि आयुष्यभराच्या वर्तनाचा विषय आहे. समर्थ रामदास स्वामींनी आपल्या सगळ्यांच्या मनातली इच्छा बरोबर पकडली आहे. प्रत्येक माणसाला असं वाटतच की माझ्याबद्दल लोकांनी चांगलं बोललं पाहिजे, माझ्या पाठीमागे सुद्धा माझ्याबद्दल चांगलं बोललं पाहिजे. बोलत नाहीत ते जाऊ दे, पण माझ्या पाठीवर सुद्धा चांगलं बोललं पाहिजे आणि मी गेल्यावर सुद्धा माझ्याबद्दल चांगलं बोललं पाहिजे. प्रत्येक माणसाच्या मनामध्ये ही इच्छा आहे. आणि मग समर्थ या श्लोकामध्ये असं विचारत आहेत, अशी तुझी इच्छा आहे ना की देहे त्यागिता, हा तुझा देह संपल्यावर कीर्ती मागे उरावी, अशी इच्छा आहे ना? मग मी सांगतो तसं कर, म्हणजे तुझी कीर्ती होणारच. मना सज्जना हेची क्रिया धरावी. काय मौज आहे पहा. समर्थांनी आधी आपल्याला काय आवडतंय त्याचा अभ्यास केलाय आणि मग त्यांना जे आवडतंय ते आपल्या गडी उतरवलंय. हो, एक फार सुंदर तत्व आहे हे. आता अलीकडच्या सगळ्या शिक्षकांना हे माहिती आहे की शिक्षण देताना कसं द्यावं, त्याचं हे सूत्र आहे. आधी विद्यार्थ्याची आवड पाहावी, त्याला कोणत्या पद्धतीनं शिकवलं तर गोडी वाटतेय याचा अभ्यास आधी शिक्षकानं करावा आणि मग त्याच्या कलानी त्याला शिकवावं. त्याच्यावर चित्रपट आला होता ना एक, तारे जमी पर. एकूण विषयाची कल्पना हीच होती की शिकण्याची क्षमता प्रत्येकात आहे, तुला त्याला शिकवता आलं पाहिजे. हे असे अडाणीच राहणार हो, यांना काय कुठे शिकवता येते का, असं नसतो मनुष्य. मला त्याला शिकवता येत नाही ही सगळ्यात मोठी अडचण आहे. अगदी प्राण्यांमध्ये सुद्धा हा प्रकार असतो बघा. आमच्या घरची मांजर आजारी पडली, तिला डॉक्टरकडे नेलं. आता प्राण्यांचे डॉक्टर वेगळे असतात. त्या मांजराचा आजार त्या डॉक्टरने तपासला आणि एक औषध दिलं. म्हणजे हे औषध तिला द्या, 2 दिवसात आजार बरा होईल. आम्ही घरी गेलो, ते औषध भांड्यात घेतलं, त्याच्यामध्ये जेवढं आवश्यक तेवढं पाणी घातलं आणि ते भांड तिच्या तोंडासमोर आणलं. ती ग म्हणे, मग कुठलं पितीये, ती प्यायला तयार नाही. आम्ही डॉक्टरांना फोन केला, डॉक्टर साहेब तुम्ही तर म्हटलं होतात की हे औषध मांजराच्या आवडीचं आहे, आवडीनं पितात, जबरदस्ती करावी लागत नाही, आवडीचं औषध आहे. मांजर तर पितच नाही. डॉक्टर घरी आले आणि त्यांनी ते भांड बघितलं आणि म्हणाले, बुवा उपचाराची गरज तुम्हाला. अहो, मांजर कधी भांड्याला तोंड लावून काही पितं का? तिला कसं पिता येतं? हे फक्त बशीत होता की चाटून पुसून स्वच्छ करेल. तिनं जिभेनं चाटायची पद्धत आहे. ती तोंडाला ओठाला लावून ती भांड असं पिऊ शकत नाही. तेव्हा आमच्या डोक्यात प्रकाश पडला की आम्हाला यातनं बदनं औषध देत जा. मांजर बरं व्हायची तयारी आहे, औषधही उपलब्ध आहे, कसं पाजायचं तुला कळत नाही. आजार नाही ना बरा होत. तसं विद्यार्थ्याला त्याच्या कलेने कसं शिकवायचं, त्याच्या पद्धतीनं कसं शिकवायचं याचा अभ्यास जर थोडा शिक्षकांनी केला तर मुलं आहेत त्याच्यापेक्षा शतपट प्रगती करतात. आणि म्हणून समर्थांनी हे सूत्र दिलंय. नाही तर आपण एखाद्या विद्यार्थ्याकडून अभ्यास करून घेताना म्हणतो
तू असा असा अभ्यास कर, तुला छान छान बेसनाचे लाडू देईन. आपला अभ्यासच नसतो, ते पोर आपल्याला पटकन सांगून टाकतं मला आवडतच नाहीत. म्हणजे जे त्याला आवडत नाही ते मी लाच दाखवतोय. त्याला बेसनाचे लाडू आवडतच नाहीत. आधी मुळात त्याला काय आवडतं याचा मी अभ्यास नाही न केला, मग त्याची आवड या बाजूला कशी वळवायची याचा अभ्यास आहे. आणि म्हणून समर्थाने समोरच्याच्या मनाचा अभ्यास केलाय. तुला काय आवडतं देहे त्यागिता, कीर्ती मागे उरावी. आता तुझ्या आवडीचं तुला मिळणार आहे. मी सांगतो तसं वागलास तर तुझ्या आवडीचं तुला मिळणार आहे. मना सज्जना हेची क्रिया घडावी. हे सज्जना मना, मी सांगतो तेच कर. काय करू? मना चंदनाचे परित्वा झिजावे. लोकांच्या कल्याणासाठी, लोकांचं चित्त शांत करायला चंदन कसं झिजतं. पूर्वीच्या काळी रेडीमेड अष्टगंध मिळत नव्हतं हो. देवाची पूजा करायची जर असेल ना तर गंध करावं लागायचं. ते मोठं एक असं पोलपाटासारखं हत्यार समोर असायचं, त्याला सहाण असं म्हणतात. आता वस्तू संग्रहालयातनं आणून दाखवा की याला सहाण असं म्हणतात. त्याच्यावर चंदनाच्या झाडाची ती फांदी, त्याचा एक छोटासा तुकडा असायचा, त्याला खोड असं म्हणतात. ते चंदनाचं खोड घ्यायचं, त्या सहाणीवर पाणी घालायचं, त्या पाण्यावर खोड ठेवायचं, बसा 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 उगाळत राहायचं. ते एकदा असं छान उगाळलं ना गंध, ते देवाला लावलं की दिवसभर आपल्याला सुद्धा सुगंध यायचा. इतका सुंदर सुगंध असायचा की वेगळा कुठलाही फ्रेशनर मारायची गरज नाही. 4-5 प्रकारचे फ्रेशनर अंगावर मारले की मित्रच म्हणतात, याच्यापेक्षा आंघोळ करत जा. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव. चेष्टा होते त्याची. तेव्हा पूर्वी असं गंध उगाळायला लागायचं आणि त्या चंदनाचा लेप असा मस्तकाला लागला ना, आहा हा हा, काय गारवा, काय शांत वाटायचं. समाजाच्या मनाला असंच शांतता प्रदान करण्यासाठी तू चंदनासारखा झिजला पाहिजेस. मना चंदनाचे परित्वा झिजावे, त्याच्यात झीज दिसली पाहिजे. मी काल 100 लाडू दान केले. 100 1000 घरी केले होते. सगळ्या घरच्यांना मिळून 900 पुरणार होते. 100 वाया जाणार होते. काय कळले? उगाच वाया कशाला घालवायचे? दान धर्माचं पुण्य मिळवलं, याच्यात दान झालं, पण झिजणं झालं का? जे मुळात तुला जास्तीच होतं ते तू दिलंयस, याला झिजणं नाही म्हणत. 10च लाडू होते, हे 10च्या 10 मलाच आवश्यक होते. मला तेवढी भूकही होती आणि पचवायची ताकदही आहे, पण मला लोकांची गरज लक्षात आली. मग त्यातला एकच लाडू मी खाल्ला, 9 बाकीच्या अनेकांना दिले. याला कुठेतरी झिजणं असं म्हणतात. नाही तर बोक्या, झिजतोयस कुठे काय? एकदा मास्तरांनी अगदी वर्गात शिकवलं, लोकांना काही ना काही जीवनावश्यक वस्तू आपण दिली पाहिजे, दान केलं पाहिजे. मग एक वात्रट कार्ट होतं, बंड्या काय दान करशील रे? तर तो म्हणला, मी सगळ्यांना एरंडेलच्या बाटल्या देईन. का? नाहीतरी मला आवडत नाहीच. मला आवडत नाही ते दान करणं, मला आवश्यक नाही ते दान करणं, या दानाला अर्थ नाही. मना चंदनाचे परित्वा झिजावे, आणि झिजण्याचा आनंदही असतो आणि त्याचा सुगंधही कायम राहतो. म्हणून तुम्हाला अनेक कीर्तनामध्ये तुम्ही मृदुंग ऐकला असेल. तो मृदुंग खूप छान वाटतो ऐकायला. का? तो माणूस त्याचा हात त्या मृदुंगावर आपटत असतो आणि त्या आपटण्याबरोबर त्या मृदुंगाला लागलेलं कातड ते थोडं थोडं झिजत असतं. आपण टाळ वाजवतो तेव्हा टाळ एकमेकावर
आपटत असतात, ते झिजत असतात. हार्मोनियम आपण ऐकतो तेव्हा त्या हार्मोनियमच्या स्वरांच्या पट्टीतून ती हवा चाललेली असते आणि ते जे रीड असतं ते काही प्रमाणात का होईना झिजत असतं. पण लोकांच्या आनंदासाठी त्यांनी झीज घेतली तर त्यांना भजनामध्ये स्थान प्राप्त होतं. टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संग, टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संग, देवाजीच्या दारी आज रंगला अभंग, देवाजीच्या दारी आज रंगला अभंग, टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संग, देवाजीच्या दारी आज रंगला अभंग, देवाजीच्या दारी. जनसेवे पायी काया झिजवावी, जनसेवे पायी काया झिजवावी, घाव सोसुनिया मने रिजवावी, घाव सोसुनिया मने रिजवावी, ताल देऊनिया, ताल देऊनिया बोलतो मृदुंग, देवाजीच्या दारी आज रंगला अभंग, देवाजीच्या दारी आज रंगला अभंग, देवाजीच्या दारी आज रंगला अभंग. पंढरीनाथ महाराज की जय. जनसेवे पायी काया झिजवावी, घाव सोसुनिया मने रिजवावी. मात्र हे कष्ट कोणासाठी घ्यायचे याचाही विवेक पाहिजे. म्हणून समर्थांनी तोही विवेक पुढच्या ओळीमध्ये दिलाय. विवेक शून्य केलेली समाजसेवा काही वेळेला घातक ठरते. विवेक शून्य केलेलं पुण्य कर्म सुद्धा कित्येक वेळेला पातक कर्म होऊन जातं. तेव्हा कर्म पुण्याईचं पाहिजे हे बरोबर आहे, पण त्याला विवेकही पाहिजे. शाळेमध्ये एका शिक्षकानं असंच सगळ्या मुलांना सांगितलं की या पुढच्या आठवड्यामध्ये कोणातरी एकाला नक्की मदत करा आणि काय मदत केली ते मला येऊन सांगा वर्गात. तुमची मदत योग्य असेल तर तुमचा सत्कार करीन. झालं. दुसऱ्या दिवशी सगळी मुलं जमली. एक महाराज उभे राहिले. सर मी काल मदत केली. काय मदत केलीस? आमच्या शेजारी एक वॉचमन राहतो. बर. त्याच्या हातातली काठी सारखी गळून पडत होती, मी त्याला उचलून दिली. छान मदत केलीस हो. तो वॉचमन म्हातारा आहे का? त्याची हातातली काठी गळून पडत होती. म्हातारा नाहीये, तरणा बांडाय. मग हातातली काठी गळून का पडत होती? दारू प्यायला होता. दारू प्यायला होता त्यामुळं काठी गळून पडत होती. अरे पण दारू प्यायला असेल तर झोपायचं ना कुठंतरी कोपऱ्यात मरायला जाऊन. काठी घेऊन काय करत होता? काय करणार मास्तर, त्याला आणखीन दारू पाहिजे होती. बायको पैसे द्यायला तयार नव्हती. बायकोला मारायला उठला होता काठी घेऊन. मग त्याला कुठलं मारता येतंय बायकोला? अंगात जोर कुठे? दारू चढली होती. सारखी काठी गळून पडत होती. पण तुम्ही म्हटलात ना मदत केली पाहिजे. मी पडली काठी की उचलून द्यायचो. मार तुझ्या बायकोला. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव. एखाद्या चोराने मला पत्ता विचारला तर सत्य सदा बोलावे म्हणून मी त्याला खरं बोलावं का? कित्येक वेळेला पुण्य कर्म करताना सुद्धा विवेक केला पाहिजे. हे कोणासाठी मी करतोय? म्हणून समर्थाने सांगितलं, देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी ही तुझी इच्छा, मग मना सज्जना हेची क्रिया घडावी ही माझी सूचना. काय सूचना? मना चंदनाचे परित्वा झिजावे,
तुझी आर्थिक स्थिती चांगली असेल तर त्यातला काही पैसा खर्च करून समाजाच्या शिक्षणाची व्यवस्था कर, झीज घे. तुझ्या अंगामध्ये चांगलं बलवान असं बळ असेल तर लोकांना गुंडांच्या भीतीपासून मुक्त कर, असं झिजण्याचा प्रयत्न कर. तुझ्याकडे समजा वकिलासारखी बुद्धी असेल तर अनेक गरिबांना फसवलं जातं, त्यांना न्यायालयातून सोडवायचा प्रयत्न कर. कोणत्याही प्रकारची झीज आहे, पण कोणासाठी? परी अंतरी सज्जनानी व्हावे, हे सगळं समाजातल्या सज्जनांच्यासाठी कर, तर तुझी कीर्ती होणार आहे. एक साधा प्रश्न आणि साधं उत्तर की पूर्वरंग पुरे. साधा प्रश्न असा की कीर्ती होण्यासाठी सज्जनासाठीच काम केलं पाहिजे असं कुठं आहे? आज रामाची पण कीर्ती आहे, रावणाची पण आहे. आज पांडवांची कीर्ती आहे, कौरवांची पण आहे. मग कीर्ती होण्यासाठी पांडवांसारखंच असलं पाहिजे असं कुठं आहे? कौरवांसारखं असायला काय हरकत आहे? नाहीतरी नावच शिल्लक राहिलं पाहिजे ना. पण आपल्या पहिल्या ओळीमध्ये घोळ होतोय. आपल्या पहिल्या ओळीत आपली इच्छा, आपलं फक्त नाव राहावं अशी नाही आहे, माझ्याबद्दल लोकांनी चांगलं म्हणावं अशी इच्छा आहे ती. कौरवांचं नाव चांगल्या अर्थी आहे का? आज कोणीतरी कौतुकानं घरामध्ये दुर्योधन असं आपल्या पोराचं नाव ठेवतंय का? उलट मंत्र्यांचे भ्रष्टाचार सापडले की मग हेडलाईन, ऑपरेशन दुर्योधन, पांडुरंग हरी वासुदेव हरी. आता आमच्या घरात जो मुलगा जन्माला येणार आहे ना, तो पुढचा दुःशासन बरं का, कोण सांगते? पण याच्याऐवजी अर्जुन नावाची किती मुलं आहेत? एक लक्षात घ्या, नुसतं नाव राहणं महत्वाचं नाहीये, चांगलं नाव राहणं. प्रसिद्धी नको, सुप्रसिद्ध. खूप प्रसिद्ध असतातच. अशी चांगली प्रसिद्धी मिळवण्यासाठी, सज्जनांच्या सुरक्षेसाठी, सज्जनांच्या शांततेसाठी अनेक घाव सहन करावेत की आपोआप आपली सत्कीर्ती कायम राहते. हा समर्थाने दिलेला उपदेश अनेकांनी पाळला, पण त्यामध्ये ज्या अनेकांनी तो पाळला त्या सगळ्यांमधले मेरुमणी जर कोणाला म्हणावेत तर ते छत्रपती संभाजी महाराज आहेत. आणि म्हणून शंभूराजांच्या चरित्रातला हा बलिदानाचा महाभयानक पण अत्यंत औदार्यपूर्ण असा प्रसंग आज आपण ऐकणार आहोत. त्यांची थोडीशी पूर्वपीठिका घेऊन आपण तो ऐकणार आहोत. तेव्हा शंभूराजांच्या इतकं प्रत्येकाला जमेल असं नाही, पण आपापल्या परीनं आपण समाजातल्या सज्जनतेच्या रक्षणासाठी जर यथाशक्ती झिजलो तर अशी झीज मनुष्याला सत्कीर्ती देत राहते. म्हणून समर्थांचा हा श्लोक लक्षात ठेवायचा आणि त्याप्रमाणे आयुष्यात आचरण करायचं. देहे त्यागेता कीर्ती मागे उरावी, देहे त्यागेता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया घडावी, मना सज्जना हेची क्रिया घडावी. मना चंदनाचे परी माझी जावे, मना चंदनाचे, मना चंदनाचे परी माझी जावे, परी अंतरी सज्जनानी व्हावे, परी अंतरी सज्जनानी व्हावे. देहे त्यागेता कीर्ती मागे उरावी, देहे त्यागेता, देहे त्यागेता, देहे त्यागेता. जय जय रघुवीर समर्थ. कीर्तनाच्या परंपरेप्रमाणे थोडा वेळ आपण सगळे भजन करूया, मग चरित्र भागाचा आनंद घेऊया. रघुपती राघव
राजा राम पतित पावन सीताराम म्हणा. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. 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 राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. माझ्यानंतर आपण सगळ्यांनी म्हणायचं आहे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. गोपाल कृष्ण भगवान की जय. शिवछत्रपतींच्या वयाच्या 27व्या वर्षी पुरंदर किल्ल्यावरती जन्माला आलेले हे युवराज छत्रपती शिवाजीराजांची प्रथम पत्नी जी सईबाई, तिचं हे लाडकं अपत्य. पण जन्मतःच शंभूराजांच्या मागे एक विचित्र दुर्दैव असं लागलं की शंभूराजांना आईचं दूध पुरे पडेना, म्हणून त्यांना दूध आई म्हणून धाराऊ मासाहेबांची एक वेगळी नियुक्ती करावी लागली. या बाळणपणामध्ये सईबाईंची प्रकृती इतकी खालावली होती की आईच्या अंगा खांद्यावर खेळावं ही हौस काही शंभूराजांना फारशी पुरवता आली नाही. आणि शंभूराजे केवळ 2 वर्षाचे 2.25 वर्षाचे असतानाच त्यांच्या मासाहेबांचं निधन झालं आणि अतिशय लहान वयामध्ये पोरकेपणा आलेला हा युवराज आयुष्याची यात्रा संपवताना सईबाई मासाहेबांनी शिवाजी राजांना अत्यंत काकुळतीनं सांगितलं की या लेकराला खूप जपून वाढवा, कारण यानंतरच्या आयुष्यामध्ये त्याचे वडील पण तुम्हीच आहात आणि आई पण तुम्हीच आहात. आई विना असलेलं पोर आहे. आजीच्या संस्कारामध्ये वाढेल, पण शेवटी आईची उणीव ती आईची उणीव राहणारच. पण तरी सुद्धा शंभूराजांनी आपल्या जीवनामध्ये अनेक 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 जे विक्रम केले ते मनुष्याला चकित करतील असेच आहेत. शंभूराजे केवळ वयवर्ष 8 असतील, वयवर्ष 2 ते वयवर्ष 8 या 6 वर्षामध्ये जे आवश्यक शिक्षण आहे, लिहिण्या वाचण्यापासून हिशोबापर्यंत आणि हिशोबापासून युद्धापर्यंत, या अनेक शिक्षणामध्ये, मुत्सद्देगिरीमध्ये, राजकारणाच्या तत्वामध्ये सुद्धा अतिशय कुशल झालेले शंभूराजे यांनी वयाच्या 8व्या वर्षापासूनच आपल्या वडिलांना युद्धामध्ये साह्य करायला सुरुवात केली आहे. इतक्या लहान वयाचा योद्धा सहसा कधी पाहिला नसेल. प्रत्येक वेळेला युद्ध काही तलवार घेऊनच करायचं असतं असं नाही. एकूण राजकारणामध्ये सुद्धा काही गोष्टी जबाबदारीनं सांभाळणं हे सुद्धा युद्धच असतं.
कारण शंभूराजे केवळ 8 वर्षाचे असताना शिवछत्रपतींवर फार मोठं संकट आलं होतं. अरे जयसिंग दिलेरी खान दिल्लीचे मनसबदार, जयसिंग दिलेरी खान दिल्लीचे मनसबदार, मोगलशाहीला ज्यांच्या समशेरीचा आधार, पातले दक्षिणे माझी घेऊन सेना संभार, कोंडाणा जयसिंग घेरी खान तो पुरंदर घेरी, गरजल्या रणाच्या भेरी युद्धार्थ मुरारी सजला गडकरी पुरंदरवाला. मिर्झा राजा जयसिंग आणि दिलेर खान यांच्या नेतृत्वाखाली इतकं भयान सैन्य आलं की काही काळ का होईना शिवाजी राजांना माघार घ्यावी लागली, तह करावा लागला. आणि या तहामध्ये अनेक किल्ले देऊन टाकावे लागले. आणि त्याच बरोबरीनं मिर्झा राजांनी आणखीन एक विनंती केली, ती मान्य करावी लागली की आग्र्याला जावे आणि औरंगजेबाला त्याच्या दरबारात भेटावे, त्याची कृपा प्राप्त करून घ्यावी, म्हणजे सततच्या युद्धातून मोकळीक होईल. मिर्झा राजांची इच्छा चांगली, पण शंभूराजांना घेऊन आग्र्याला जायचं. अहो, ज्या औरंगजेबाच्या बद्दल अशी महती होती की कोणी विश्वास धरू नये त्याचा, ज्यांनी आपल्या वडिलांना तुरुंगात टाकलंय, आपल्या बाकीच्या भावंडांच्या खांडोळ्या केल्यात फक्त सत्तेसाठी, तसा सत्ता लोलूप असणारा औरंगजेब आपण वेगळं हिंदवी स्वराज्य निर्माण करतोय म्हटल्यावर आपल्या जीवावर उठलेला असणारच. असं असताना त्याच्या मुलखात जायचं, त्याच्या राजधानीत जायचं, त्याच्या दरबारात जायचं. पण हे साहस शिवरायांनी केलं. आपल्या अत्यंत स्वामिनिष्ठ अनेक मावळ्यांना बरोबर घेऊन आग्रा गाठला आणि औरंगजेबाच्या दरबारात उभं राहून औरंगजेबाची हजेरी घेतली. औरंगजेबाला असं वाक ताडन केलं की आयुष्यात मुघल दरबारात वर मान करून कोणी बोलला नसेल. शिवरायांनी आपलं सह्याद्रीचं तेज आग्र्याच्या दरबारात प्रगट केलं आणि औरंगजेबाचा अपमान औरंगजेबाच्या राजधानीत आणि औरंगजेबाच्या दरबारात. अर्थातच शिवरायांची कैद नक्की होती. शिवरायांच्या निवासस्थानावरती पहारे लागले आणि आपल्याला आग्र्याहून सुटकेचं सगळं कथानक माहिती आहे. या सगळ्या सुटकेमध्ये शंभूराजांनी केवढा मोठा धीर दिलाय आपल्या वडिलांना की शिवाजी राजांनी आग्र्यातून बाहेर पडल्याबरोबर त्या पहाऱ्यातून ते पेटाऱ्याच्या मिशांनी निसटले. पण बाहेर पडल्याबरोबर शिवरायांनी अचूक अंदाज बांधला की आपल्याला शोधायला औरंगजेबाची माणसं ही महाराष्ट्राकडे जातील, तर आग्रा ते महाराष्ट्र या रस्त्यावर आपण जायचंच नाही. म्हणून आग्र्याच्याही वरती असणारी जी मथुरा तिकडे गेले आणि मथुरेमध्ये युवराजांना ठेवलं त्रिमल बंधूंच्या घरी आणि म्हणाले, आम्ही रायगडाला पोचवून एक सेनेची तुकडी पाठवतो, तोपर्यंत सगळीकडच्या चौक्या मोकळ्या झाल्या असतील, मग तुम्हाला घेऊन येऊ. आपल्या 8 वर्षाच्या युवराजाला इतक्या परक्या मुलखामध्ये ठेवायला पर्याय नव्हता. पण शंभूराजांनी सुद्धा धीर दिला की आबा काळजी करू नका, इथे आमच्या जीवाचे काहीही झाले तरी आता आमच्या जीवापेक्षा स्वराज्य महत्वाचे आहे. म्हणजे स्वराज्यातल्या या सर्व सज्जनांच्या साठी मना चंदनाचे परित्वा. नुसतं झिजणं नाही, हे तर मृत्यू घ्यायची तयारी. अर्थात शिवाजीराजे सुखरूप परत आले, शंभूराजांनाही सुखरूप परत आणलं. पण या सगळ्या प्रवासात शिवाजी राजांच्या मनाचा धीर कधीही सुटणार नाही असं साह्य इतक्या लहान युवराजांनी केलंय. अर्थात आता परत आलेले युवराज वय वर्ष 10 ते वय वर्ष 17 या 7 वर्षाच्या काळात शंभूराजांनी स्वराज्यातल्या अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. युवराज म्हणून परदेशी असलेल्या राजदूतांशी बोलणं करणं, काही स्वाऱ्या स्वतः घेणं,
काही निर्णय स्वतः घेऊन अतिशय स्वराज्याला उत्तम अशी फळं प्राप्त करून देणं हे सगळं कार्य केलं. आणि काय योग असतो पहा, शंभूराजांचा 17व्या वर्षाचा वाढदिवस आणि याच काळामध्ये महाराष्ट्र मंडळात असं ठरलं की शिवाजी राजांचा राज्याभिषेक व्हावा. सारे ग प ध धप गरे ग सारे ध. काय महाराष्ट्रामध्ये आनंदाची लहर उसळली होती. रायगड राजधानी केली, 32 म्हण सोन्याचं सिंहासन केलं. अहो, चंद्रगुप्त, चाणक्य आणि विक्रमादित्यांच्या नंतरच्या कित्येक हजार वर्षाच्या काळात असा भव्य राज्याभिषेक नावाचा प्रकारच झाला नव्हता हिंदुस्थानात. कित्येक शतकांनी राज्याभिषेक होणार, वेद मंत्राने राज्याभिषेक होणार आणि रामचंद्रासारखं अंगावरती धनुष्य धारण करून सुवर्ण सिंहासनावरती आपला राजा अभिषिक्त होणार. काय आनंदी आनंद सगळीकडे पसरला होता. वा रे वा. आज काय योगायोग आहे. आपल्या या 6 दिवसाच्या कीर्तनाच्या सत्रात आपण हे कीर्तन ज्या दिवशी ऐकतोय हा शिवराज्याभिषेक दिनाचाच दिवस आहे बरं का. 6 जून ही तारीख होती. इंग्रजी तारखेप्रमाणे या 6 दिनांकालाच झालं. आणि योगायोग हा आहे की जेव्हा राजे सिंहासनाधीश्वर झाले, हाच आपल्या शाळेचा वर्धापन दिन आहे. ते हिंदवी स्वराज्य जसं चढतं वाढतं राहिलं, तीच पत्रिका शाळेची व्हायला काही हरकत नाही आता. कारण आपला वर्धापन दिन या शिवराज्याभिषेकाच्या इतक्या सुमुहूर्ताला मिळणारा आणि सगळ्या साधू संतांपासून सज्जनांचे डोळे निवले शिवरायांना छत्रपती पदावरती पाहून. सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला, अमृते पाहिला. सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला, अमृते पाहिला. नाम आठविता रूपी, नाम आठविता रूपी प्रगट पैझाला, प्रगट पैझाला. गोपाळा रे तुझे ध्यान ध्यान लागो मना, ध्यान लागो मना. गोपाळा रे तनु मन शरण तुझ्या विनटलो पायी, विनटलो पायी. तनु मन शरण शरण तनु मन शरण 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 तनु मन शरण तुझ्या विनटलो पायी, विनटलो पायी. बाप रखुमा देवी बराविना अणु नेणे काही, बाप रखुमा देवी बराविना अणु नेणे काही. गोपाळा रे तुझे ध्यान ध्यान लागो मना, ध्यान लागो मना. सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला, अमृते पाहिला, अमृते पाहिला, अमृते पाहिला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हिंदवी स्वराज्याचं सिंहासन उभं झालं. मुळात औरंगजेबाला दक्षिण प्रांतामधली आदिलशाही पण नको होती, कुतुबशाही पण नको होती. या हिंदुस्थानातली सगळ्यांची राजवट संपावी आणि सगळ्या हिंदुस्थानावर एक छत्री फक्त माझंच राज्य असावं, असा सत्ता पिपासू औरंगजेब होता. आता आदिलशहाला संपवू का कुतुबशहाला संपवू, याच्यात आणखीन 3रं सिंहासन उभं राहिलं, रायगडाचं. आता या सगळ्या दक्षिणेतल्या राज्यांचा विध्वंस करतो आणि माझं एक छत्री राज्य उभं करतो, अशी
मनामध्ये पक्की धारणा घेऊन औरंगजेब तयारी करत होता खाली उतरण्याची दक्षिण प्रांतात. औरंगजेब खाली उतरला की आता हिंदवी स्वराज्य सज्ज होतं औरंगजेबाच्या कुठल्याही सैन्याला तोंड द्यायला. पण अशी सर्व सज्जता असतानाच महाराष्ट्राचं थोडं दुर्दैव असं झालं की 1680 साल याच्यामध्ये ऐन युद्धाच्या भूमीच्या तयारीमध्ये महाराष्ट्र असताना गेले राजे शिवाजी, हळहळ उठली हिंद देशात भारी, सह्याद्री सिंह गेला ढळ ढळ रडली हिंद भू शोककारी. गेले राजे शिवाजी, हळहळ उठली हिंद देशात भारी. शिवरायांचं निर्वाण झालं. प्रत्येक जण मनातून हलून गेला की आता औरंगजेबाची स्वारी झाली तर काय होणार. औरंगजेबाला तर प्रचंड आनंद झाला होता की मला अडवणारा सगळ्यात मोठा शत्रू आहे तो तर संपला. आता कोण अडवणार मला, आता कोण अडवणार मला. माझ्या फौजेला बोलून या बोला आला तो बऱ्हाणपूर नगराला. कपटाचं जाळ पसरून, कपटाचं जाळ पसरून बकत ध्यान धरून औरंगजेब बसला जी जे, औरंगजेब बसला जी जे. औरंगजेबाला प्रचंड आनंद झालेला. आता कोण मला अडवणार. पण मराठी मंडळाचं भाग्य काही संपलेलं नव्हतं. आणि या गणिताप्रमाणे काही काळ रायगडावरती सत्ता स्पर्धा झाली की शिवरायांचे धाकटे पुत्र राजाराम यांनी राज्यावर यावं का थोरले पुत्र शंभूराजे यांनी राज्यावर यावं. या सत्ता स्पर्धेचा अखेरचा निकाल लागला आणि शंभूराजे त्याच राजसिंहासनाचा अधिकार घेऊन पुन्हा एकदा स्वराज्याचा कारभार बघायला सिद्ध झाले. आणि मनामध्ये निश्चय असा केला होता, बाबांनी जे जे ठरवलं त्या त्या ऋणातून मुक्त होईनच, पण याच्यापेक्षा काही भव्य दिव्य करून दाखवीन, याच्यापेक्षा काही भव्य दिव्य करून दाखवीन. पण शिवाजीराजे गेल्यानंतर समर्थ रामदास स्वामींनी शंभूराजांना एक पत्र पाठवलं होतं की शंभूराजे, या संकटातून तरायचं असेल तर मार्ग एकच आहे. शिवरायाचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप भूमंडळी. शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे कैसे. असे बाबा रे, शिवाजीराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेव आणि पूर्वजांच्या मागच्या पिढ्यांच्या सगळ्या अपमानाचं उट्ट काढून याहून करावे विशेष, याहून करावे विशेष. मी कीर्तन करताना याच कीर्तनात अनेक वेळा असं सांगितलंय, आठवा आपण, की प्रत्येकाला काही शंभूराजां इतकं सगळं जमेल असं नाही, पण आपापल्या परीनं तरी हे करता आलं पाहिजे. आणि आपापल्या परीनं हाच मार्ग ज्याने ज्याने चोखाळला असे अनेक जण आपल्या आदराच्या स्थानी आहेत. आणि आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं, पालकांचं, शिक्षकांचं निश्चितपणे सद्भाग्य असं आहे की याच मार्गाने चालणारे आपल्या संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्याबद्दल निश्चितपणे सांगायला हवं, थोडंसं बोलायला हवं, कारण तो मार्ग बरोबर शिवछत्रपतींचा, शंभूराजांचा आहे हे फक्त आपल्या मनाला कळावं. सरांच्या घरी सुद्धा सावकारी फास लागला होता. घरचे लोक त्रस्त होते. या खेड्यातल्या लोकांचा कोण तारणहार असणार, कोण यांना सावकारी पाशातून बाजूला करणार, आयुष्य जाणार यांचं गुलामीमध्ये. अशा लोकांच्या अनेक टोमण्यांना उत्तर द्यायचं होतं. सर आले पुण्यात निघून आणि आता ध्येय असं ठरवलं की माझ्या घरापुरता पाश आहे तो नाही,
माझ्या ग्रामीण भागातल्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या गळ्याभोवती अज्ञानाचा पाश आहे, तो सगळ्यांच्या गळ्यातला पाश तोडीन. आणि यासाठी वाटेल ती झीज. सरांचं चरित्र मी पाहिलंय की ज्यामध्ये या स्वारगेटमध्ये यावं, गावातून बस घेऊन इथपर्यंत यावं आणि इथे विद्यार्जन करून अनेक अनेक मार्ग शोधून आपला आता मार्ग प्रशस्त कसा करता येईल याचं जेव्हा कार्य करावं, अशा वेळेला कोण आसरा देणार आहे, कोण खायला घालणार आहे? मिळेल ते खावं आणि वेळ प्रसंगी स्वारगेटच्या त्या बस स्टँडच्या प्लॅटफॉर्मवरच झोपावं, तिथेच निवास करावा. राहायला सुद्धा ज्या मनुष्याला पुण्यामध्ये काही काळ जागा नाही, अक्षरशः तिथे देईल कसं मिळेल त्या अन्नावर जगायची ज्यांची वेळ, अशा मनुष्यानं जिद्द धरून विद्येच्या बाजूनं आपली योग्यता वाढवत 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 आज पुणे विद्यापीठाच्या अधिकार पदावर त्यांनी पोचावं. स्वतःची शिक्षण संस्था उभी करावी, त्याच्या हाताखाली अनेक शाळा प्रशाळा, त्याच्या 70च्या वर शाखा तयार व्हाव्यात, महाविद्यालयांची निर्मिती व्हावी आणि सगळ्या ग्रामीण भागातल्या तुम्हा आम्हा विद्यार्थ्यांना युवकांना एक प्रचंड मोठं विद्येचं कर्तृत्वाचं आकाश भरारी मारण्यासाठी मोकळं केलं जावं. मला सांगा, वाडवडिलांच्या संस्काराचा, पुण्याईचा, संतांच्या आशीर्वादाचा यापेक्षा मोठा चमत्कार या काळात कधी बघायला मिळणार? खूप मोठा चमत्कार आहे. आणि असा चमत्कार ज्यांनी ज्यांच्या जीवनात घडवला, अशा अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली आपली सगळी शाळा घडते आहे, आपली मुलं घडतायत. तुमचं आमचं सगळ्यांचं भाग्य आहे. सरांचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे. अर्थात त्यांच्याबरोबर अनेक मोठं कार्यकारी मंडळ आहे. या सगळ्या मंडळाचं सुद्धा या शिक्षण संस्थेला वाढवण्यामध्ये खूप मोठं योगदान आहे. पण यातनं शिकायचं आहे ते हे की आपापल्या शक्तीनं, आपापल्या परीनं जे जे म्हणून संकट येईल त्याच्याशी खडखडीत सामना करायचा आणि यश मिळवायचं मिळवायचं मिळवायचं. म्हणजे असं की जीवनातलं अपयश सुद्धा लोकांनी यशच म्हटलं पाहिजे. या ताकदीनं उभं राहायचं. अहो, शंभूराजाने या औरंगजेबाच्या सैन्याशी किती वेळ युद्ध केलं असं आपल्याला माहिती आहे. किती वेळ, किती दिवस, किती महिने, 9 वर्ष युद्ध केलं. स्वराज्याचे असणारे 240च्या वर असलेले किल्ले आणि त्याच्या पायथ्याशी असलेला अख्खा मुलुख आणि महाराष्ट्राची अवघी सेना हाताशी धरून, अरे 9 वर्ष आणि नवरात्री, 9 वर्ष आणि नवरात्री सौख्य विश्रांती नाही हो पुरती. जो जो दिन आला गगनात, जो जो दिन आला गगनात, समशिरीवरती ठेवला हात, समशिरीवरती ठेवला हात. भगव्या झेंड्याचा इशारा त्यात जी जी, भगव्या झेंड्याचा इशारा त्यात जी जी, भगव्या झेंड्याचा. ताकटिप्र नौबदीवर पडले बाहेर वीर भाराभर, भाल फेकीत मोठे पटाईत, तलवार बाजीत मोठे पटाईत. घेती ते निरोप गाव वेशीत जी जी, घेती ते निरोप गाव वेशीत. संताजी, धनाजी, मल्हाजी होळकर एक से एक असे सेनापती ज्यांनी औरंगजेबाच्या सैन्याला त्राही भगवान करून सोडलेलं. पण या 9 वर्षात केवळ युद्धाचीच भूमी गाजवली अशी नाही, मुत्सद्देगिरी करून गोव्याच्या पोर्तुगीजाला जागेवर बसवला, कोकणामध्ये लोकांना छळणाऱ्या सिद्धीला वचक लावून ठेवला आणि याच वेळेला मुंबईच्या इंग्रजाला जरब लावून दाखवली. औरंगजेबाची सेना एका बाजूला, आदिलशाही एका बाजूला, कुतुबशाही एका बाजूला, पोर्तुगीज, डच, फिरंगी, वलंदाज सगळ्यांना थाक लावून दाखवला. महाराजांचं कर्तृत्व काय सांगावं. पण महाराष्ट्र भूमीला एक मोठा शाप आहे, तो हाच की अशा कर्तृत्ववान महापुरुषांचा एक अकाली मृत्यू तरी होतो, नाही तर फितुरांच्याकडून त्यांचा शक्तिघात होतो.
कोणी नतद्रष्टांनी फितुरी केली कल्पना नाही, पण शंभूराजांच्या कमीत कमी सैन्य घेऊन जिथे निवास आहे त्या निवासस्थानाची बातमी औरंगजेबाला कळाली. आणि 9 वर्ष महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जंग जंग पछाडून जे जमलं नव्हतं ते कोकणातल्या संगमेश्वर नावाच्या ठिकाणी राजे कमीत कमी सैन्य घेऊन आहेत ही बातमी कळाल्याबरोबर त्या संगमेश्वरावर जबरदस्त हल्ला करून शंभूराजांना कैद करून आणलं. आता या कैदेतून पळून जाण्यासाठी अनेक मार्ग शक्य असूनही शंभूराजाने धीरोदात्त मृत्यू पत्करला. याचं कारण लक्षात घ्या. एवढी मोठी सेना महाराष्ट्रात आज शत्रूची उभी आहे. काही स्वामिनिष्ठ लढतायत, पण काही लोक अजूनही मनात चंदनाचे परी झिजायला तयार नाहीत, अंग चोरू नयेत. अशा सगळ्या लोकांना वाटेल ते करीन पण शत्रू संपवीन इतकं झिजण्यासाठी एखादं बलिदान होणं गरजेचं राहतं. आणि मग कोणाचं तरी का महाराष्ट्राचा राजा बलिदान देईल. पकडले गेल्यापासून त्यांना कळलेलं आहे आता याच्यानंतर जीवनामध्ये हालहाल होऊन हे आयुष्य संपायची शक्यता, पण तरी सुद्धा आपल्या निश्चयापासून मागे वळायचं नाही. हा शिवरायांचा आदर्श, हा शंभूराजांचा आदर्श तुमच्या आमच्यासाठी खूप मोठा दीपस्तंभ आहे. संकट अनेक येत राहतात हो, पण आपण संकट घ्यावं आणि समाजाला सुख द्यावं हेच तर या दीपस्तंभांकडून शिकावं. यांनी स्वतःच्या मनाचे निर्धार केलेले हाची नेम आता न फिरे माघारी. हाची नेम आता न फिरे माघारी. बैसले शेजारी गोविंदाचे हाची नेम आता न फिरे माघारी. ज्या एकेका घटनेला पाहून आपण थरारून जाऊ असे हाल झाले शंभूराजांचे. एका दिवसाचा हा इतिहास नाहीये, महिनाभर हाल केलेत. औरंगजेबाच्या तावडीमध्ये शंभूराजे सापडले, मात्र त्यांना संगमेश्वरावरून इथं बहादूरगडावर आणलं. बहादूरगडाच्या परिसरात औरंगजेबाची छावणी होती. या छावणीमध्ये औरंगजेबाने एक एक हुकूम करावा, यांची चांबडी सोला. तर अख्ख्या अंगाचं कातडं एका दिवशी नाही सोलायचं. एका दिवशी पायाचं कातडं साळणी लावून, किसणी लावून, ज्याच्यावर आपण मुळ्याची किंवा गाजराची कोशिंबीर करण्यासाठी जे यंत्र वापरतो, ज्याच्यामध्ये समोरच्या वस्तूच्या चिंध्या होतात, अशा लोखंडाच्या किसण्या लावून एका पायाची कातडी सोलून काढायची. त्या यातनेतून जरा माणूस बरा होतो तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या पायाचं कातडं सोलायचं. आणि दुसऱ्याची कातडी सोलताना मुद्दाम पहिल्याच्या वेदना वाढवण्यासाठी त्याच्यावर तिखटाचं पाणी, मिठाचं पाणी मारत राहायचं. अंगाची सालडी सोलली तरी सुद्धा शंभूराजाने मुखातलं देवाचं नाम कधी सोडलं नाही. जगदंब हर हर महादेव, पंढरीनाथाचं स्मरण कधी विसरलं नाही. जेव्हा सांगितलं होतं हात तोडा, तेव्हा सुद्धा एकाच वेळेला हात नाही तोडायचे. आधी बोट, मग पंजा तोडला गेला, मग कोपरापासून, मग खांद्यापासून एक एक यातना वाढवत जायचं. औरंगजेबाने आज्ञा केली, जबान खींच निकालो इसकी.
जिभेमध्ये लोखंडी आकडा अडकवून जीव घशातून हिसडून बाहेर काढली गेली. तापते सांडस घालून डोळे फोडण्यात आले शंभूराजांचे. सगळेजण म्हणत होते, शंभूराजे कशाला डोळे फोडून घेता? अशा वेळेला शंभूराजांनी सांगावं, आपापल्या स्वार्थासाठी आंधळ्या झालेल्या अनेकांचे डोळे उघडायचे असतील तर अशा काही स्वामिनिष्ठांनी डोळे फोडून घेण्याशिवाय पर्याय नाही. अरे याच्यामुळे तरी आमच्या डोळ्यावरची स्वार्थाची झापड निघून जातील आणि ह्याच्या नंतरच्या काळामध्ये माझे सगळे वीर पुरुष एक वेळ स्वार्थ नाही साधला तरी चालेल, पण स्वराज्याचं काम करीन, साधू संतांचं रक्षण करीन म्हणून उभे राहतील. यासाठी हे बलिदान गरजेचं आहे महाराज. हाची नेम आता न फिरे माघारी, बडियाचा अंग संग झाला आता, नाही भय चिंता, नाही भय चिंता, तुका म्हणे हाची नेम आता न फिरी माघारी, हाची नेम आता न फिरी माघारी. कोणासाठी मरायचं? मना चंदनाचे परित्वा झिजावे, परी अंतरी सज्जना निववावे. लक्षावधी वीर होते जे औरंगजेबाच्या मनाला निववण्यासाठी झटत होते. या लक्षावधी मूर्खांची आज कोणाला नावही माहित नाहीत, पण ज्याने सज्जनांच्या साठी जीव दिला, आत्मा अर्पण केलं, त्या शंभूराजांची आपल्याला नुसती आठवण नाही, त्यांचा सन्मान केवढा मोठा आहे. आता शंभूराजांच्या पुण्यतिथीला शंभूराजांच्या समाधीवर पुष्पवृष्टी करण्यासाठी भारतीय लष्करातल्या नौदलाचं हेलिकॉप्टर येतं आणि पुष्पवृष्टी करतं. हा भारतीय सैन्याने दिलेला, भारतीय नागरिकाने दिलेला, भारतीय स्वामिनिष्ठाने दिलेला शंभूराजांना सन्मानाचा मुजरा आहे. हा सन्मान तेव्हाच प्राप्त होतो, ही सत्कीर्ती तेव्हाच प्राप्त होते जेव्हा सज्जनांच्या कल्याणासाठी, या आत्मार्पणापर्यंत नाही जमलं तरी यथाशक्ती माझं आयुष्य, माझं जीवन झिजवण्याचा मी प्रयत्न करीन, तर निश्चितपणे मला हे भाग्य प्राप्त होईल. या शंभूराजांच्या बलिदानाला अतिशय विनम्रपणे अभिवादन करून आपण आश्वासन देऊ, शंभूराजे, देशासाठी, धर्मासाठी, राष्ट्रासाठी, साधू संतांच्यासाठी असंच काहीतरी भव्य दिव्य करण्याची शक्ती आम्हाला द्या. आम्ही तुमच्या परीक्षेला उतरायला सिद्ध आहोत, उत्सुक आहोत, खंबीर आहोत, तयार आहोत. बस एवढ्या आश्वासनाने सुद्धा खूप काही मोठं कार्य होणार आहे महाराज. हा निर्धार आपल्या मनात पक्का राहण्यासाठी समर्थ रामदास स्वामींचा हा पूर्वपद्यातला श्लोक कोरून ठेवायचा मनामध्ये. देहत्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी, मना चंदनाचे परित्वा झिजावे, परी अंतरी सज्जना निभवावी. देहत्यागिता कीर्ती मागे उरावी, देहत्यागिता कीर्ती. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू
धर्म की जय 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 रघुवीर समर्थ सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता जय जय रघुवीर समर्थ जे जे आपणाशी ठावे ते ते इतराशी सांगावे शहाणे करून सोडावे सकळ जना या उक्तीप्रमाणे सर्व समाज हा ज्ञानवंत झाला पाहिजे प्रज्ञावंत झाला पाहिजे विचारी झाला पाहिजे या दृष्टिकोनातून जाधवर इन्स्टिट्यूट हे अनेक प्रकारचे उपक्रम वेगवेगळ्या घटकांसाठी हे आयोजित करत असतं आणि त्यातलाच हा एक उपक्रम ही जी पताका आहे ही हिंदू धर्माची पताका भागवत धर्माची पताका ही फडकवीत राहिलं पाहिजे या उद्देशानं हा कीर्तन महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे. हा कीर्तन महोत्सवामधून भक्ती आणि शक्ती ह्या दोन्हीचा एक मिलाप यामध्ये करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये अशा प्रकारचे वेगवेगळे विषय घेण्यात आलेले आहेत की ज्याची प्रेरणा या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये मोटिवेशनचं रूपांतर होऊन सगळ्याला मिळेल. बालकापासून ते पालकापर्यंत सगळ्याला याच्यातून ज्ञानाची प्राप्ती होईल अशी या ठिकाणी अपेक्षा आहे. आणि म्हणून राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्तबुवा आफळे यांनी ही सर्व कीर्तनमाला गुंफलेली आहे. अत्यंत ज्ञानी विद्वान आणि अत्यंत रोचक अशा पद्धतीनं यांनी हे सगळे कीर्तनं मांडलेले आपल्याला दिसून येतात आणि आपण दररोज त्याचा आनंद घेत आहोत. यांना तबल्याला साथ दिलेली होती ती मिलिंद तायवडे यांचेही आभार. रेशीम खेडकर हे पेटीवादक आहेत त्यांचेही आभार. आणि वज्रांग आफळे यांनी झांज वाजवलेली आहे त्यांचेही आभार. त्याचबरोबर शार्दूल जाधवर ॲडव्होकेट शार्दूल जाधवर यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. येपरे महाराज यांनी संयोजन केलं आणि बाकीचे सगळा आमचा स्टाफ ज्ञात अज्ञात आपण सर्व लोक फोटोग्राफर लाईटवाले सगळेच या सगळ्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा नारायणा पद्मनाभा